पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण झी 24 तासनं उघड केलं आणि त्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी झी 24 तासचं कौतुक केलंय। आपण महायुतीमध्ये आहोत, मंत्री देखील आहोत, मात्र पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपण वतन जमीन मालकांसोबत आहोत। या गैरव्यवहाराला आपला अजिबात पाठिंबा नाही अशी ठाम भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे। तर झी 24 तासनं हे संपूर्ण प्रकरण समोर आणलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली। त्यामुळे यात झी 24 तासचं योगदान फार मोठं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मी माहितीमध्ये तर आहेच आहे, पण आता या प्रकरणामध्ये महारत्नाच्या जमिनीच्या मालकांच्या बाजूने आहे। माहितीमध्ये मंत्री जरूर आहे, पण जो गैरव्यवहार झालेला आहे त्याला माझा पाठिंबा अजिबात नाही। आणि मी महारत्नाच्या जमिनीचे सगळे मालक महार समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्या बाजूने मी आहे। मला वाटतं की जी 24 तासने हा मुद्दा सुरुवातीला समोर आणला आणि जमिनीची किंमत किती आहे, जमीन कितीला विकत घेतलेली आहे, हा जो व्यवहार आहे कसा गैरव्यवहार आहे, त्यानंतर अशा पद्धतीची जमीन महारत्नाची कोणाला विकत घेता येत नाही, अशा पद्धतीचे सगळे मुद्दे झी 24 तासने समोर आणले आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि या प्रश्नावरती रोज चर्चा होते आहे। त्यामुळे झी 24 तासचं जे योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे। झी 24 तासने ज्या पद्धतीनं पुण्यात प्रकरण बाहेर काढलेलं आहे तशा पद्धतीनं महारत्नाच्या जमिनी कुठून हडप करण्यात आलेली आहे या संबंधातला अभ्यास त्यांनी करावा आणि अशी प्रकरणं लोकांच्या समोर आणणं अत्यंत आवश्यक आहे।